मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। चला तर मग आज मस्त असं क्रिस्पी फुगलेली टम्म असे शंकरपाळीची रेसिपी बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। चला आज एक मस्त अशी रेसिपी शेअर करणार आहे शंकरपाळ्या। तर त्यासाठी घेतलेले आहे एक बुट्टी। आपण पहिलं मैदा चाळून घेऊया। तर इथं 2 कप का नाही मैदा चाळून घेतलेला आहे या कपानं। आता इथं घेतलेलं आहे तूप। तर तूपला आपण पहिलं गरम करून घेऊया। तर त्यासाठी एक ठेवलेलं आहे पातेलं। तर चांगलं पातेल गरम झाले। आता ही पातेलात ओतूया। आता तूप चांगलं गरम झाले त्याच वाटीत ओतून घेऊया आपण। आता इथे घेतलेलं आहे अर्धी वाटी साखर। आता अर्धी वाटी साखर घेतलेली आहे ते ह्याच्यात ओतूया। दूध घेतलेलं आहे ते बी ह्याच्यात ओतायचं। जरा हलवून सगळी साखर असे विरघळून घ्यायचे आहे। पिठात नाही थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही थोडंसं। गोड मध्ये थोडंसं मीठ टाकलं की नाही त्याची चव थोडी जास्तच येते। आपण विरघळत आहे, पूर्ण साखर विरघळलेली आहे। आता गॅस करूया बंद। थोडंसं ह्याला हलकसं थंड करून घेऊया। थोडंसं हलकसं थंड झालेलं आहे ह्याच्यातच मिक्स करूया हे तूप। मस्त आता हलवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यात ओतून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून ओता। जास्त आणि लागलं तर आणि मैदा आपण यूज करूया। तर बघा मस्त असं सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं हलकसं थंड झाल्यावर मळून घ्यायचे। जास्त ह्याला घासून मळू नका, नुसतं असं एकदम पीठ गोळा करून घ्यायचा आहे। तर मी अजिबात जास्त असं मळत नाही, सगळं असं पीठ एकदम गोळा करून घेणार आहे। तर असं गोळा करून घेतलेला आहे, जास्त मळलेलं नाही घासून। आता याला मस्त ठेवून देऊया एक थोड्या वेळ, जास्त नाही 5 मिनिट ठेवूया। तर आता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे, हे पहा घट्ट बी व्हायला लागलेलं आहे। आता एक गोळा तोडून घेऊया आपण आणि झाकायचं। जास्त वेळ झाकून ठेवू नका, लगेचच बनवायला घ्या। थोडंसं ठेवायचं, जास्त नाही। त्याला लाटून घेऊया। लाटून असं फोल्ड करूया। तर लाटून घेऊया आपण। मस्त असं पीठ झालेलं आहे। आता चिटकत नाही काय नाही, मस्त व्हायला लागले। आणि एवढं घाबरायचं नाही, कधी कधी चिरतं या, खरं आपलं अजिबात चिरलेलं नाही काय नाही, मस्त यायला लागले। तर आता करून घेतलेला आहे, असं काट काढून घेऊया आपण पहिल्यांदा।
कापून घेऊया. आपल्याला कशी डिझाईन करू वाटते तसं करू शकताय. तर एका प्लेटात काढून ठेवूया. आता दुसरं बी एक बनवून कापून घेतलेलं आहे या पद्धतीनं. आता तेल बी इकडं आपलं चांगलं गरम झाले. बघूया पहिले एक टाकून. तर मस्त असं गरम झालेलं आहे. तेलात सोडूया. किती तेलात बसतात तेवढे तळून घ्यायचे. थोड्या बुरबुरे कमी झालं म्हणजे उलट पलट तळून घ्यायचं. थोडं थोडंसं कमी व्हायला लागले. छान असं तळून घेऊया. हे पहा मस्त कलर यायला लागलेला आहे. किती फुलायला लागलेत पहा. आणि हे पहा कशा मस्त अशा फुलायला लागलेल्या आहेत. गॅस कमी करून मस्त असं तळून घ्यायचं. तसं छान दुपारी काय नाही तर खाऊ वाटायला लागलं का नाही तर हे नक्की एकदा करून बघा. मस्त लागतंय. कधी कधी गोड बी खाऊ वाटतंय. आणि छान असं तळक नाही गॅस कमी करून म्हणजे छान असं क्रिस्पी मस्त होतात. मऊसूत आतनं आणि जाळीदार मस्त असं बनतंय. त्यापायी गॅस कमी करून ह्याला तळायचा. छान असं तळलेलं आहे. कलर खूप छान आलेला आहे. तर काढून घेऊया. हे पहा किती फुललेले आहेत. मस्त झालेले आहेत. आणि मस्त असं थोड्या वेळ ठेवलं का नाही खूप छान होतात हे. बी करून घ्यायला लागलेले आहे मी. तळून घेऊया. असं धरून घेतलं का नाही काही नाही होत. अजिबात चिटकत नाही काय नाही. मस्त होतात. आपल्या तेलात गेलं का नाही वेगवेगळं होतात हे. आता असं सोडूया. गॅस कमी आहे एकदम. थोडेसे ना बुरबुरे कमी व्हायला लागलेले आहेत. तर आता फिरवून घेऊया. तळून घ्यायचा. कुठं अजिबात चिटकलेलं नाही पहा. मस्त असा किती छान असं तळायला लागलेलं आहे. आणि किती डबलीनं फुलायला लागले मस्त असं. तळलं गेलेलं आहे. काढून घेऊया. एका प्लेटात काढायचं. हा मस्त बघा कसा आवाज बी येतोय. मस्त तळलं गेलेलं आहे. थोडं गॅस मध्यम करून असं तळून घ्या म्हणजे छान तळलं जाते. बाकी सगळं असंच करून घेऊया आता. तर हे पहा कसं मस्त असं तळायला लागलेले आहेत. काय भारी कलर बी आलेला आहे. इथे तर खूप छान दिसायला आलाय. फोन मध्ये काय माहित नाही तुम्हाला कसा कलर दिसतोय. तर हे पहा कसं असं मस्त कसं पदर पदर सुटलेला आहे. गॅस एकदम कमी करून तळायला लागलेले आहे. हे पहा एकदम जवळनं दाखवले. काय भारी दिसायला लागलेत. पदर लय सुटलेले आहेत. हे पहा तर मस्त आपल्या बघा शंकरपाळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत. मस्त अशा खुसखुशीत. किती भारी झालेले आहेत पहा. मस्त अशा चौकडनं. ह्याचा आकार बी दाखवते तुम्हाला कसा मस्त झालेला आहे. आणि ह्याचा पहा किती डुबलीन झालेला आहे. मस्त झालेला आहे. नक्की एकदा करून बघा. दुपारच्या वेळेला खायला मस्त लागतात.
आजकाल शाळेला सुट्टी आहे तर काय तर दुपारी खाऊस मागतात तर नक्की हे करून द्या एकदा. कसं वाटली आजची रेसिपी सांगा. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपातूर खात राहावा, मस्त राहावा आणि शेवटपात्र व्हिडिओ बघितल्या पाहिजे. तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. बाय.